नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। निफाड तालुक्यातील ग्रामदैवत असलेल्या नैताळ येथील श्री मतोबा महाराज मंदिरातून गेल्या आठवड्यामध्ये चोरट्यांनी 2 मूर्ती तसेच दानपेटी चोरून नेलेली होती। या चोरीचा निफाड पोलिसांकडून अद्याप तपास लागला नसल्याने येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत आज नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करत या घटनेचा तातडीने छडा लावावा अशी मागणी केली आहे। यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या निफाड तालुक्यातील नैताळ येथे गेल्या आठवड्यामध्ये चोरट्यांनी श्री मतोबा महाराज मंदिरातील दानपेटी तसेच 2 मूर्तींची चोरी केली होती। मात्र अद्याप या घटनेचा तपास लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। आज नैताळ येथील ग्रामस्थांनी सकाळी 10:15 वाजता नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लासलगाव बाजार समितीचे संचालक आणि माजी सरपंच राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, दादा बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविक तसेच नैताळे ग्रामस्थांनी जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको आंदोलन केले। पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या मतोबा महाराज यांच्या मंदिरातून गेल्या आठवड्यामध्ये पहाटेच्या सुमारास चांदीच्या 3 किलो वजनाच्या 2 मूर्ती तसेच दानपेटीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता। पोलिसांनी तातडीने या घटनेतील आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाविकांनी आज नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला होता। पुढील महिन्यामध्ये जानेवारीच्या 3 तारखेला श्री मतोबा महाराज यांचा अखंड 15 दिवस चालणारा यात्रोत्सव सुरू होणार आहे। यावेळी महापूजेसाठी आणि रथ मिरवणुकीसाठी मूर्तींची आवश्यकता आहे। मूर्ती चोरी प्रकरणाचा तसेच आरोपींचा अद्याप शोध लागणार नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शिवाय देवस्थानला खासदार भास्कर बगरे आणि आमदार दिलीप बनकर यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या आहेत। मात्र अद्याप या प्रकरणातील चोरांची चौकशी झालेली नाही किंवा संशयितांना ताब्यात घेतले गेले नाहीये। या घटनेमुळे ग्रामस्थांनी या घटनेतील संशयितांना तातडीने ताब्यात घ्यावे आणि यात्रोत्सवाच्या आधी या घटनेचा छडा लावावा अशी मागणी केलेली आहे। एसएन न्यूज साठी प्रतिनिधी अण्णासाहेब बोरगुडे, नैताळे। धन्यवाद। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या नैताळे गावचं ग्रामदैवत फक्त नैताळे गावचं नसून अवघ्या महाराष्ट्राचं आहे। अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता असलेलं हे दैवत काही अज्ञात समाजकंटकांनी काही दिवसांपूर्वी चोरून नेलेलं आहे। यामुळे केवळ नैताळेकरांच्याच नव्हे, पंचक्रोशीतीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे। प्रशासनाला या ट्रस्टच्या माध्यमातून, या भाविक भक्तांच्या माध्यमातून आज नैताळेकर रास्ता रोको करून संदेश देणार आहे की तुम्ही लवकरात लवकर या चोरांचा शोध घेऊन आमचं आराध्य दैवत आमच्या स्वाधीन करावं, अन्यथा याच्यानंतर बेमुदत असं नैताळे गाव बंद राहील आणि जोपर्यंत महाराजांची मूर्ती आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत हा रास्ता रोको चालू राहील आणि इथून पुढं जोपर्यंत मूर्ती मिळणार नाही तोपर्यंत नैताळे गाव उद्यापासून बेमुदत बंद राहील असं मी सर्व भक्तगणांच्या वतीनं, नैताळे ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला सूचित करतो। महाराज की जय, श्री मतोबा महाराज की जय, श्री मतोबा महाराज की जय। 4-5 दिवसापूर्वी चोरी झाली आणि
3 तारखेला चोरी झाली आहे मध्यरात्री. आजपर्यंत 9 तारीख आली, प्रशासनानं कुठलीही हालचाल केलेली नाही. आपल्यावर फक्त श्वानपथक काढून फॉरेन्सिक लॅबचे लोक आणून आणि आपल्या तोंडावर फक्त पानं पुसण्याचं काम केलं यायनं. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची योग्य ती कारवाई केलेली नाहीये. आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं ग्रामदैवत असलेलं तरी ही गाडी गेली ना मावशी. एक काम केलेलं नसल्यामुळे फक्त गावाला सगळं जायचंय तुम्हाला. साठी गाव उत्स्फूर्तपणे उभं राहिलेलं आहे. तरी प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी. त्याच्यानंतर आम्हाला पुढची हत्यारं हीच सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला पण सांगणं आहे आणि लवकरात लवकर कारवाई करावी आणि आम्हाला ठोस असं हे द्यावा. विहिरीत सापडली आणि जे डॉग स्क्वॉड आणून त्यांनी सर्व चेक केलं, तरी पण गावाच्या भावना लक्षात घेता आणि सर्व ग्रामस्थ सर्व भाविक त्यांनी असं सांगण्यात आलं की प्रशासन आपल्याला मदत करत नाही, म्हणून आपल्याला प्रशासनाला जागा करण्यासाठी आपल्याला रस्ता रोको करणं हा पर्याय आहे. म्हणून सर्व ग्रामस्थ आज रस्त्यावर बसून हा रस्ता रोको करत आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, आमच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने आम्हाला सापडून द्यावा. कारण या देवाची यात्रा पौष पौर्णिमेला सुरू होणार आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्व ग्रामस्थांच्या वतीनं की आमचा देव आम्हाला सापडून द्यावा. आम्हाला तुमचा बांधाला बांध नाही, तरी पण आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही आम्हाला सहकार्य करा हीच या ठिकाणी विनंती करतो ग्रामस्थांच्या तर्फे आणि थांबतो. हे आमचं पण ऐकणार. तुम्ही जोपर्यंत त्यांना आश्वासन देत नाही तोपर्यंत हे लोक हलणार नाही. राजेभाऊचं ऐकणार नाही, कोणाचं ऐकणार नाही. दोन्ही टीम याच्यावरती काम करतात. एलसीबीची टीम काम करते. मी 2 दिवसापासून PI एलसीबीच्या संपर्कात आहे. त्यांनी एक आरोपी पण आयडेंटिफाय केलेला आहे. मी तुम्हाला शब्द देतो की कदाचित आज सुद्धा तो आरोपी सापडू शकतो, नाही तर 1-2 दिवस लागतील. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहेत. 100% ते आरोपी अटक होतील आणि मुद्देमाल पण आपण रिकव्हर करणार आहोत. माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे थोडासा वेळ घ्या. 100% आपण याच्यावरती काम करतो. सोळा तारखेला त्याच्या अगोदर 100% मी प्रयत्न करणार. बस या प्रशासन हे सुद्धा एक सामान्य माणसंच असतात. या सामान्य माणसांचा विरोध नाहीये आपल्याला, या अधिकाऱ्यांचा विरोध नाहीये, पण यांच्याकडे असलेला जो पॉवर आहे किंवा यांच्याकडे जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या अखत्यारीत यांनी ज्या काही गोष्टी शोधल्या असतील, त्या काही गोष्टी केल्या असतील. आम्हाला आरोपी दाखवू नका, आम्हाला आरोपीची आवश्यकता नाही आहे. आम्हाला आमच्या गावचं, आमच्या जिल्ह्याचं हे जे श्रद्धास्थान आहे, हे श्रद्धास्थान तुम्ही आम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला